भिवंडी तालुका वल ग्राम पंचायत के सभागृह हॉल में दैनिक स्वराज्य तोरण मराठी न्यूज़पेपर के संपादक सम्मानित श्री डॉक्टर किशोर बलिराम पाटिल के नेतृत्व में हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण के पत्रकारों को बड़े पैमाने पर स्वराज्य तोरण चैरिटेबल ट्रस्ट द्वारा मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा रेनकोट वितरण किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि पत्रकारों के अच्छे स्वास्थ्य के लिए मुफ्त महाआरोग्य शिविर का भी आयोजन किया गया। इस अवसर पर जिला माहिती अधिकारी थाने श्री अमित सानप, वल ग्राम पंचायत सरपंच श्री सचिन पाटिल, ग्राम पंचायत अधिकारी राकेश जोशी, आरोग्य धन संपदा फाउंडेशन के अध्यक्ष जितेंद्र पाटिल, स्वराज्य तोरण चैरिटेबल ट्रस्ट के संस्थापक व दैनिक स्वराज्य तोरण के संपादक डॉक्टर किशोर बलिराम पाटिल, ज्येष्ठ पत्रकार श्रीमती संध्याताई पवार, राजेंद्र कबाड़ी, आचार्य सूरजपाल यादव, अबू बकर, अरुण मिश्रा, कुसुमताई देशमुख के साथ साथ भारी संख्या में भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण के पत्रकार उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि पत्रकारों में एडवोकेट हुए संतोष चौहान, सोमनाथ ठाकरे, शरद भसाले, रवि वर्मा, नितिन पंडित, मोनिश गायकवाड़ को मान्यवरों के करकमलों द्वारा विशेष सत्कार किया गया। इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार मनोहर तरे व पत्रकार अफसर खान सर ने किया। तो वही आभार प्रदर्शन आचार्य सूरजपाल यादव सर ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मानित करू। साहेब आपण वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने हॉल ग्रामपंचायतीचा कार्यक्रमाला उपलब्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजभिषेकाची प्रतिमा घेऊन त्यांचा सन्मान केला जात आहे। खऱ्या अर्थाने आजचा जो प्रोग्राम आहे आरोग्य स्वागत आणि सन्मान देण्याचा आहे। तरी देखील पत्रकार हा स्वाभिमानाने जगावा, स्वाभिमानाने त्यांनी पत्रकारिता करावी यासाठी आपल्या भिवंडीचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हा पत्रकारांचा स्नेह मेळावा या निमित्ताने तयार होतो। कारण सर्व जाती धर्माचे सर्व पत्रकार आपल्यासोबत इथे जोडलेले आहेत। आमचे 4 पत्रकार संघ, एक आम्ही भिवंडी पत्रकार महासंघ तयार केलेला आहे आणि आम्ही पत्रकार संघामध्ये कुठलेही जातीभेद करत नाही। सर्व आम्ही एकच आहोत या उद्देशाने ही पत्रकारिता करतोय आणि त्या हिशोबानेच मी सर्वांना सोबत घेऊन काम करतो आणि त्यांचंही मोठेपण आहे की ते मलाही मोठेपण देतात। त्याच्यामुळे त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो। कारण एवढी संघटना करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे। ज्याप्रमाणे पेपर चालवणं कठीण काम असतं त्याप्रमाणे हे यांनाही चालवणं फार कठीण आहे। एवढी जमा करणं एक जिगरीचं काम आहे आणि ते प्रत्येकाला माहीत आहे। कारण दरवर्षीप्रमाणे मी हे कार्यक्रम करतो आणि अखंडितपणे ते सुरू आहे आणि कायम सुरू राहील। कारण ती मला पक्की उलवली आहे की पत्रकारांना रेनकोट दिलेच पाहिजेत पावसात, काही वेळेला हेल्मेटही वाटप करतो। अशा अनेक ज्या तक्रारी येतात किंवा त्यांना अडचणी येतात त्या अडचणी आम्ही या माध्यमातून सॉल्व करत असतो। आज या ठिकाणी सन्माननीय जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप साहेब पुण्याला असताना देखील ते आपल्यापर्यंत आज पोचले, म्हणून त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार स्वागत करून त्यांचा सन्मान करावा, आभार व्यक्त करावे। त्याचप्रमाणे आमच्या गावचे सरपंच सन्माननीय सचिन पाटील या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून आहेत। का तर त्यांना माहीत होतं, ते मला सांगत होते दादा मला जायचं आहे। मी सांगितलं अरे थांब बाबा थांब, जाऊ आपले पत्रकार येतीलच। कारण सगळ्यात पहिले ते आले होते। त्याच्यानंतर आमचे ग्रामपंचायत अधिकारी सन्माननीय राकेशजी जोशी ते देखील या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले। त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचेही आभार मानतो। तसेच आपल्याला या ठिकाणी आरोग्याची सुविधा मोफत सुविधा दिली ते आपले मित्र सन्माननीय जितेंद्र पाटील, ते आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ते मोफत सेवा करतात। आज त्यांनी आपल्यालाही दिली, त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचेही आम्ही आभार मानतो। तसेच आमचे ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी राजेंद्र काबाडी साहेब आहेत। तसेच सर्व आपणही ज्येष्ठ आहात असं समजू नका, कारण वी आर इक्वल, आपण सगळे एकच आहोत। कोणी भेदभाव मी करत नाही कधी, पण आपण या ठिकाणी सगळे आलात त्यामुळे आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढे कार्यक्रमाला सुरुवात करतो। चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज किशोर पाटील साहेबांच्या माध्यमातून आज सर्व तुम्ही पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। या शिबिराचे आज आयोजन करण्याचे एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही निरोगी म्हणजे कुठलेही तुम्हाला आजार नसावा, या किशोर पाटील साहेबांचे आज उद्दिष्ट होतं। ते आम्ही टोटली फ्रीमध्ये ठेवलेले आहेत की उद्या उठून तुम्हाला या ठिकाणी आम्ही गाडीची पण व्यवस्था केलेली आहे। ज्याही पत्रकार लोकांना काही काही आजार असतील, हर्निया, अपेंडिक्स असे 1200हून अधिक ऑपरेशन आम्ही टोटल फ्रीमध्ये करून देणार आहेत। तर हे सर्व उपक्रम मी किशोरभाऊ पाटील यांना देतो की त्यांनी तुमच्यासाठी खास छानपैकी उपक्रम राबवलेला आहे। डॉक्टर किशोर पाटील यांच्या वतीनं पावसापासून संरक्षण प्रत्येक पत्रकारांना मिळालं पाहिजे याकरिता रेनकोटचं वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमास मी म्हणेन की आपल्या यवळ ग्रामपंचायती कार्यक्षेत्राचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच श्री सचिन पाटील, त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी श्री जोशी साहेब, त्याचबरोबर जिल्हा माहिती अधिकारी सन्माननीय श्री मनोज सानप साहेब, याबरोबर आरोग्यम धनसंपदा फार महत्त्वाचं एक नाव आहे
कारण की आरोग्य धनसंपदा हीच खरी धनसंपदा आहे. आणि म्हणून अशा या ट्रस्टचे सन्माननीय श्री जितेंद्रजी पाटील आणि आपणा सर्वांचेच लाडके आणि सर्वांना अगदी आपलंसं म्हणणारे दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक, त्याचबरोबर आपल्या सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर मला स्थान त्यांनी दिलं आहे. सन्माननीय प्रथम नागरिक सरपंच सचिन पाटील साहेब यांनी दिलं, त्याबद्दल मी मनापासून आपणा सर्वांचं आणि व्यासपीठालाही मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार हा वेळोवेळी आपला एक शब्दप्रयोग होत असतो. ज्येष्ठ पत्रकार निश्चितच ज्येष्ठ पत्रकारच आहे, त्याबद्दल कुठे दुमत नाही आहे. परंतु या ज्येष्ठ पत्रकारांची प्रेरणा घेऊन, परंतु सर्व शेवटी या लोकशाहीच्या चौथा स्तंभाचं पावित्र्य राखण्याचं काम तुमच्या आमच्या हातातच आहे. कारण ज्यावेळेला आपण ते पावित्र्य राखू, त्या खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने पत्रकारिता करू, तरच प्रशासन आपल्यासमोर निश्चितच कुठेतरी आपली कदर करेल. आणि निश्चितच सर्व यंत्रणा जी शासकीय यंत्रणा असेल, हे शासकीय यंत्रणेमध्ये आपण गेल्यानंतर आदराने आपल्याला कुठेतरी बसायला सांगतील, नमस्कार करतील, आपल्याशी हस्तांदोलन करतील. या सर्व बाबी निश्चितच आवश्यक आहे. कारण की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला हा पत्रकार आहे. पत्रकार ज्या वेळेला त्या शासन दरबारी जातो, मग तहसीलदार असेल, प्रांत कार्यालय असेल, अगदी मनोज सानप साहेबांचं कार्यालय असेल, त्या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितच आपला परिचय तो त्यांच्या नजरेमध्ये बसला पाहिजे. या ठिकाणी जसं किशोर पाटलांचं त्यांच्या परिचय नजरेसमोर बसले, माझे लहान भावासमोर असणारे पत्रकारितेतील अजातशत्रू संतोष चव्हाण यांची प्रतिमा त्यांच्या नजरेसमोर बसलेली आहे. अशी जी काही मंडळी आहे, अशाच पद्धतीने त्यांच्याकडनं ती प्रेरणा घेऊन त्या शासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर पण आपण बसलो पाहिजे, एक चांगली प्रतिमा असणारा पत्रकार म्हणून. आणि अशा या पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण साप्ताहिक ज्या वेळेला काढतो, त्या साप्ताहिक काढताना कशा पद्धतीने आपली तारांबळ उडते, काय करावं, कसं करावं, त्याचा खर्च कसा निघेल. कारण की जाहिरातीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तो सोर्स असतो, परंतु जाहिरात देणारे आजकाल फार कमी झालेले आहेत. आणि त्यामुळे कशा पद्धतीने तो आपण साप्ताहिक आपण कसं काढायचं हा विचार करत असतानाही रेग्युलर साप्ताहिक काढणाऱ्या संपादकांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. ही प्रिंट मीडिया झाली, त्याच्यानंतर राहिली इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडियात तसं पाहायला गेलो तर गेल्या अनेक वर्षापूर्वी सुरुवात माझी इलेक्ट्रॉनिक मीडियामधून झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आता माजी नगरसेविका कल्पनाताई शर्मा यांनी जो चॅनल काढला आणि भिवंडी वार्ता, आणि त्या वार्तामध्ये वृत्तनिवेदक म्हणून मी ज्यावेळेला काम करायला सुरुवात केली, मी कुठे कोर्स केलेला नव्हता, परंतु कोणातरी बघून टी व्हीवर बघून सगळं कशा पद्धतीने वृत्तनिवेदक वृत्तांकन करतायत आणि त्या पद्धतीने मी सुरुवातीला थोडंसं अडखळत गेलो. आणि नंतर ज्यावेळेला योग्य पद्धतीने वृत्तांकन करायला लागलो, त्यावेळेला मला आठवते की सन्माननीय आर.सी. पाटील साहेब एक जबरदस्त त्यावेळेचं म्हणजे आधी त्यांचा आदर करतायत, पण त्यावेळची त्यांची जी प्रतिमा होती ती आधी आदरयुक्त दबदबा असलेलं ठाणे जिल्ह्यातील व्यक्तिमत्व. परंतु ज्यावेळेला मी एकदा त्यांच्या घरी गेलो, घरी गेल्यानंतर ती व्यक्ती ज्या खुर्चीतून उभी राहिली आणि या पत्रकार साहेब एवढा माझा मान सन्मान त्यांनी केला. हा राजेंद्र काबडीचा मान सन्मान नाही, एक पत्रकारितेचा मान सन्मान होता. ज्यावेळेला मी DCP कार्यालयामध्ये गेलो आणि DCP कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक उभे राहिले आणि मला सांगितलं, या काबडी साहेब बसा. मला हे म्हणायचं आहे, हे माझ्या पद्धतीने अशा पद्धतीने प्रत्येक पत्रकाराचा मान सन्मान, राजकीय असतील, दिग्गज असतील आणि पत्रकारित आपल्या शासकीय दरबारी जे काही दिग्गज अधिकारी असतील, ज्यावेळेला तुमची एंट्री होईल त्याच पद्धतीने तुमचा मान सन्मान व्हावा, अशा पद्धतीची पत्रकारिता तुमच्या हातून घडो या शुभेच्छा देतोय. आणि डॉक्टर किशोर पाटील निश्चितच मी म्हणेन, आज नाही हे पहिला कार्यक्रम नाही, गेल्या अनेक वर्षापासून अनेक कार्यक्रम ते राबवलेले आहेत त्यांनी. आणि त्यांनी राबवलेल्या कार्यक्रमाला त्यांनी फक्त साथ घातली आणि त्या साथीला त्यांनी प्रतिसाद तुम्ही आम्ही सर्वांनीच दिलेला आहे आणि आजही आपण दिलेला आहे, तो उद्याही तो त्यांना मिळत राहणार. कारण की अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे. ते कोणाच्या माध्यमातून देतात, स्वतःच्या माध्यमातून देतात, त्यात ते महत्त्व नाही आहे, परंतु देण्याची जी त्यांची जी वृत्ती आहे ती वृत्ती आहे ती माझ्या या पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या प्रिंट मीडिया असो, नाहीतर मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, शहरातला असो, नाही तर तो ग्रामीण भागातला असो, हा कुठेही दुजाभाव आजपर्यंत त्यांनी केला नाही. आणि म्हणून राजेंद्र काबडी कवाट नक्यापासनं खड्ड्यांवर उड्या मारत आणि ट्रॅफिकमध्ये अडचणत का होईना, भले कार्यक्रम संपलेला असेल तरी चालेल, मला काही जी वस्तू मिळाली नाही तरी चालेल, परंतु किशोरदाला मी भेटून आलो पाहिजे, एवढं प्रेम या किशोर पाटलांनी सर्वांचं जिंकलेलं आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो, अशा पद्धतीने पत्रकारितेची जी काही प्रतिमा असते ती प्रतिमा जपण्याचा सातत्याने प्रत्येकाने प्रयत्न करावा.
असाच या सोबतीने आपणा सर्वांना मी आवाहन करतोय, अपेक्षा ठेवतोय आणि आपण माझं जे काही 2 शब्द तोडके मोडके ऐकले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम बोलला म्हणजे पत्रकारांचा कार्यक्रम आणि पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या माणसाने काय बोलावं, कारण पत्रकार असेल किंवा कवी असेल यांच्याकडे एक शब्दांचा महासागर असतो. पण शब्दांच्या महासागरातून ही लोक कशा कशा प्रकारचे शब्द निवडून काढतात आणि त्यांच्या समोर मी बोलावं म्हणजे सचिन तेंडुलकर समोर जसप्रीत बुमराहनी बोलावं की कशी बॅटिंग करावी. आमच्यापेक्षा तुम्ही उत्कृष्ट बॅटिंग करता, कारण लेखणी ही तुमच्या हातामध्ये असते आणि या लेखणीची जी काय करामत असते ती आपण बघितलेली असेल. याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे संजयजी राऊत साहेब, कारण ते सुद्धा पत्रकार आहेत आणि लेखणीच्या जोरावर विरोधकाला कसं नामोहरम करायचं हे त्यांना ठाऊक आहे. आपण सर्व पत्रकार आहात, इथल्या काही गोष्टी असतील किंवा अन्यायवाचक काही गोष्टी असतील त्या गोष्टींना आपण वाचा फोडता, काही चांगल्या गोष्टी असतील त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं आपण कार्य करता. हे कार्य खरोखर उल्लेखनीय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही पक्षपात न करता या गोष्टी करता ही खूप एक मनाला आनंद वाटतो या गोष्टीचा. ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा इथं आयोजित केला गेलेला आहे, ॲक्च्युली मला वेळ दिली होती ती 11 वाजताची, पण आजचं यजमानपद आमच्याकडे असल्यामुळे मला पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यासाठी लवकर येणं गरजेचं होतं. कारण ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ही आमच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बात आहे. ज्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला, खरं तर आमच्यापेक्षा जास्ती परिचय तुम्हा सर्वांचा असेल त्यांच्याशी, तरीसुद्धा एक छोटीशी त्यांची ओळख मी आपल्यासमोर मांडतो. किशोरदादा ज्या पाटील परिवारातून येतात, या परिवाराला एक मोठी परंपरा आहे या परिसरामध्ये. या परिवाराने गावाला डॉक्टर, वकील, इंजिनियर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातली कुठलीही गोष्ट बाकी ठेवलेली नाही. असा प्रत्येक सदस्य या प्रत्येक क्षेत्रामध्ये या घरातील सदस्य गेलेला आहे. आज या ठिकाणी आपल्यासमोर बोलताना आनंद वाटतो, कारण मध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये ना म्हणजे इथे ठरायरे आहेत त्यावेळेला केबलवर बघायला मिळायचं. तेव्हा काही यूट्यूब वगैरे या गुगल टी व्ही नव्हत्या. त्यावेळेला भिवंडी वृत्तांत म्हणजे ठराविकच चॅनेल होते. त्याच्यामध्ये संध्याताई असतील, यांचा भिवंडी वृत्तांत असेल, हे काका असतील मला नाव नाही माहीत, पण यांचं एक असायचं, मला एक लवलेश सुतार यांचं असायचं आणि आपले रेड्डी होते जे आपल्यामध्ये आज नाही आहे तिथे. हां संदीप आहे ना इथे. हां म्हणजे एक ठराविक त्यावेळची जी होती, पण आज खऱ्या अर्थाने एवढी लोक आपल्या परिसरातील काहीतरी चुकीच्या गोष्टी असतील बोला किंवा चांगल्या गोष्टी असतील या समाजापर्यंत नेतात. आम्ही कुठलं कार्य केलेलं असतं ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवता हे खूप चांगलं आहे. मी कालच मनामध्ये परवा दिवशी विचारायला दादा बोलले मला की आपल्या कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करायचा आहे तर कसला, तर रेनकोट वाटप. बघा 2-3 दिवसापूर्वी पावसाचा कुठलाच विषय नव्हता. मनामध्ये थोडा विचार आला की जवळजवळ आता ऊन येतोय म्हणजे श्रावण महिना चालू झाला, म्हणजे ऊन पावसाचा लपंडाव चालू झाला आता, आणि ह्या वेळेला रेनकोट, तर नेमकी कार्यामध्ये प्रामाणिकता सच्चाई आहे म्हणून पावसाला सुद्धा यावं लागलं. आणि सकाळपासून त्याने जो कार्यक्रम केलाय तो आपला प्रत्येकाला म्हणजे विस्कटलं ना. मला 10 मिनिटासाठी अंजूर फाट्याला जायचं होतं आणि ट्रॅफिक होते, उशीर होऊ नये म्हणून मी ॲक्टिवा घेऊन आलो इकडे. दादा बोलतात की नाही जायचं, आमची मंडळी कुठल्याही वेळेला येतील. तर त्याच्यामुळे नंतर ठरवलं की जाऊन येतो, पण पावसाने मला दाखवलं की तू विचार चुकीचा करत होता, त्यांची भावना एकदम योग्य आहे. आज आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम आपल्या सहकाऱ्यांसाठी वाटता, खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या शरीराची म्हणजे जी तपासणी वगैरे इथे शिबिर लावलेलं आहे ही काळजी करता
हे खूप चांगलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं की आज आपण उल्लेख केला इथे की हा आजचा कार्यक्रम म्हणजे जर स्नेह संमेलन किंवा स्नेह मेळावा इथे होत आहे तर माझे सगळेच बांधव इथे उपस्थित आहेत, भगिनी इथे उपस्थित आहेत आणि हा स्नेह संमेलन मेळावा माझ्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. आजच्या दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देईन की आपल्या हातून पत्रकारितेसोबत असेच सत्कार्य घडो आणि तुम्ही जी सर्व धावपळ असते तुमची, कारण पत्रकार बोलला की वरचा कार्यक्रम उरकला, तो कार्यक्रम अर्धा होतो न होतो त्याला राणालच्या कार्यक्रमाला जायचं असतं, पण शेवटी हा कार्यक्रम सुद्धा सोडून जाता येत नाही. मनामध्ये तळमळ असते, धगधग असते आणि मग कुठली तरी धावपळ करून ते तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तर आपण सुद्धा प्रवासामध्ये काळजी घ्या. आपणा सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी आई शेळू मातेचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतापर्यंत 90च्या वर, आता 100 होत आले. 100च्या आसपास सैन्यामध्ये अधिकारी बनले ज्यांना मी गाईड केलं. UPSC, MPSC, मॅनेजमेंट, एनिथिंग, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. फक्त आपली नियत साफ पाहिजे, आपले विचार चांगले पाहिजे आणि विचार चांगले असले की कृती आपोआप चांगली होते. आपल्याकडे विचार कुठेतरी भरकटले की संपलं. आणि बाकी मग ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्याबद्दलच्या, स्वतःचं राहणीमान, मी म्हणत नाही तुम्ही ॲलन सोनीचाच शर्ट घाला, मी म्हणत नाही तुम्ही व्हॅन हुसेनचाच शर्ट घाला, जो आहे तो व्यवस्थित घाला, कपडे व्यवस्थित घाला, चपला व्यवस्थित घाला, शक्य असेल दाढी रोज करा, केस व्यवस्थित ठेवा. गॉगल बिगल लावून असे जे फिरतात ना, इकडे अडकव, त्या सरकारी कार्यालयात जाऊन गॉगल लावून पण एंट्री करतात काही जण जिम मधून डायरेक्ट जातात, कारण जे जिम मध्ये जातात त्यांचे 2-3 बटणं उघडे असतात. मग मी त्यांना प्रेमाने म्हणतो जिम मध्ये जाऊन आला. आता बघा लगेच लागले 2-3 बटणं फटाफट. बटणं उघडे नका ठेवू. काय पद्धत ही, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची ही संस्कृती नाहीये. तुमचं पहिलं इम्प्रेशन मला सांगा. मी दरवाजातून आज जेव्हा एंट्री केली तेव्हा सगळेजण काय खाली माना घालून बसले होते का? तुमचे डोळे आणि तुमचा मेंदू एकच कमांड देत होता, कसा दिसतो कसा दिसतो कसा दिसतो. आणि मनोहरने पण तेच सांगितलं. ऐकल्यापासून माझ्या डोक्यात होतं कसे दिसतात, यंग आहेत का म्हातारे आहेत. माझं वय आता फक्त 50 आहे. वय वर्ष 50. मुलगा माझा डिफेन्स मध्ये सब लेफ्टनंट आहे. लक्षात, मी लोकांना सांगतो पण आधी कृती करतो. मी लोकांना कधीच सांगत नाही चहा सोडा म्हणून, कारण मला माहिती मी चहा कधीच सोडणार नाही. फॅक्ट आहे, जे मी करू शकतो ते मी लोकांना अधिकाराने सांगू शकतो. उद्या मला लोकांनी विचारलं बाबा तुम्हाला किती मुलं आहेत, मी सांगणार 1 मुलगा 1 मुलगी. मग मुलगा करतो, मुलगा आता आहे अमेरिकेत चांगला शिकतोय मस्त पैकी. माझा मुलगा सैन्यात आहे अधिकारी म्हणून. आता मी लोकांना तेवढं हे करू शकतो ना, त्या 100 मध्ये माझा मुलगा पण आहे. थोडक्यात काय की मी जर तुम्हाला चांगलं सांगा, चांगलं राहा, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो, ते माझ्यात नको का? काही लोकांनी आल्या पाहिलं असेल, मी गाडीतून आलोय तर मी लगेच माझे शर्ट नीट केलं, व्यवस्थित केलं. शूज मी खाली काढत होतो, किशोरजींनी सांगितलं सर वर सुद्धा काढू शकता. वर येऊन माझे शूज बघा कसे ठेवलेत. आपण जिथे जातो तिथे फेकून देतो चपला, ठेवा ना लाईन मध्ये. आता तुम्ही म्हणा सर झालं ना, आता आम्ही अर्धे पोहोचले आमचे. नाही, फुस आहे ना आजकाल, लाकडं कमी झाले, फुस. तसं नाहीये. आपली पर्सनॅलिटी इथून सुरुवात होते. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला गेला, पत्रकारांचा कार्यक्रम आहे का, आपल्याच एखाद्या पत्रकारांनी जा बाहेर आणि काढा फोटो, पत्रकारांचा कार्यक्रम बघा, आमचं डिसिप्लिन काय, चपला बघा कशा ठेवल्यात आम्ही. इथून सुरुवात आहे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही जिल्हा माहिती अधिकारी काहीतरी मोठं सांगा, मी सांगणार नाही. मी परत सांगतो, छोट्या छोट्या गोष्टीतून पर्सनॅलिटी घडते, छोट्या छोट्या गोष्टीतून तुमचं चारित्र्य घडतं. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माय माऊलीला मी ताई हाक मारतो, नाही तर आई हाक मारतो. का? मी पण एक पुरुष आहे. काय सांगावं?
हे काय सांगावं ना याला ते उत्तर आहे. समोर आई आली, आई नमस्ते. बहीण आली, ताई नमस्ते. विचार चांगले राहिले की कृती आपोआप चांगली होणार. मी LLB त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यानंतर आमचे पुढचे सत्कार मुद्दे पत्रकार पुनीत गायकवाड. नसीम भाई अन्सारी. त्यानंतर ॲडव्होकेट शरद मसाई साहेब यांना विनंती असेल आपण या त्यांना देखील साहेबांच्या सुरुवात आपण या ठिकाणी इकडे बघा. चलो आपल्याकडे या महिना ज्येष्ठ पत्रकार आहेत. ज्येष्ठ पत्रकार साहेब या आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार बाबूराव